नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत आणि सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी, अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आलाय। भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवाल्याचा वापर करत होता। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर आली आहे। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी त्याला मदत करत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। याबाबत एसआयटीला सबळ पुरावे मिळाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून कळते आहे। तर भोंदू अशोक खरात विरोधात रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल झालेत। एक महिलेचं लैंगिक शोषण आणि एका इसमाची फसवणूक या 2 गुन्ह्यांप्रकरणी गुन्हा दाखल झाला। नेवासातल्या व्यावसायिक राजेंद्र भागवत यांची व्यवसायी वाढीच्या नावाखाली वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना विकून त्यानं फसवणूक केली आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर एक विवाहित महिलेचा पतीसोबत वाद असल्यानं त्यावर सल्ला घेण्यासाठी ती भोंदू बाबा अशोक खरातकडे गेलेली होती आणि यावेळी भोंदू खरातनं तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार या महिलेनं केली आहे। मी महादेवाचा अवतार आहे आणि माझ्यासोबत शरीर संबंध ठेवल्यास तुझ्यावरील संकट दूर होणार आणि त्याला नकार दिल्यास तुझ्या कुटुंबातील मुलांचा आणि नवऱ्याचा मृत्यू होईल अशी भीती दाखवत अत्याचार केल्याची तक्रार या महिलेनं केली आहे। आतापर्यंत खरातवर 2 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे तर 8 लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल झालेले आहेत। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भोंदू खरात विरोधात फोनद्वारे 100 पेक्षा जास्त तक्रारी एसआयटीने जारी केलेल्या हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या आहेत। या सगळ्या तक्रारी 5 दिवसांपूर्वी एसआयटीने जारी केलेला होता हेल्पलाईन क्रमांक। यामध्ये 70% महिलांचा समावेश अशी माहिती सूत्रांकडून कळते। लेखी तक्रारींसाठी प्रतिसाद मिळत नसल्याची बाब मात्र समोर आली। या सगळ्यामध्ये भोंदू खरातच्या विरोधात फोनद्वारे 100 पेक्षा जास्त तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे। एसआयटीने जारी केलेल्या हेल्पलाईनवर या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। 5 दिवसांपूर्वी एसआयटीने हेल्पलाईन क्रमांक जारी केलेला होता।